हॅलो. चला तर मग आज बनवूया चटपटीत अंडा मसाला. त्यासाठी आधी वाटीमध्ये घरगुती मसाला, धने पावडर, हळद, गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि अंडा मसाला मिक्स करून घेऊया. यातील अंडा मसाला हा ऑप्शनल आहे, नसला तरी चालेल. अंडा मसाल्यासाठी 4 अंडी, 1 ते 2 टोमॅटो, 4 कांदे किंवा 2 मध्यम आकाराचे कांदे घ्यायचे. मी 4 अंडी घेतली आहेत आणि चिमूटभर मीठ टाकून ती चांगली फ्राय करून घेतली. ग्रेव्हीसाठी एका टोमॅटोची प्युरी करून घेतली आणि अर्धा किंवा 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला आणि त्याचबरोबर कांदे देखील बारीक चिरून घेतले. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून जिरे आणि हिंगाची फोडणी दिली. बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून चांगले व्यवस्थित परतून घेतले. त्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटोची प्युरी टाकून चांगले परतून घेतले. प्युरीमधील पाणी थोडेसे आटेपर्यंत चांगले परतून घ्यावे. पूर्णपणे पाणी आटून देऊ नये, नाहीतर टाकलेले मसाले हे करपले जातात. मिक्स केलेले मसाले घालून तेल सुटेपर्यंत चांगले परतून घेतले. चवीप्रमाणे मीठ घालून त्यामध्ये 2 चमचे दही टाकून चांगले परतले, ज्यामुळे भाजीला थोडासा आंबूसपणा येतो आणि चवीला चांगली लागते. थोडेसे गरम पाणी ओतून ग्रेव्ही झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट चांगली शिजवून घ्यायची, त्यामुळे ती थोडीशी दाटसर होते. झाकण काढल्यावर तुम्ही पाहू शकता ग्रेव्हीला छान तरी आलेली आहे आणि दाटसरपणा देखील आलेला आहे. यामध्ये अंड्याचे फ्राय केलेले अशा पद्धतीने मी केलेले तुकडे टाकून घेऊन चांगले हलवून परतून घेऊयात आणि कमी गॅसवरती झाकण ठेवून 1 मिनिटभर वाफ काढून घेऊयात. तयार अशी आपली चमचमीत अंडा मसाला. त्यासोबत तुम्ही चपाती किंवा भाकरी खाऊ शकता. बाय बाय.